जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात। IIT, NIT, आयसर, एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक, ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा, खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्राम। 11वी 12वी सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई, NEET, CET परीक्षांची संपूर्ण तयारी, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न। आजच संपर्क करा। अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे शैक्षणिक, सामाजिक आणि नैतिक कार्य हे महाराष्ट्र राज्याच्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेला सदैव मार्गदर्शनपर आहे। मालवण तालुका कथामालेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपले संस्कार, विचार यांचा संचय न करता मेघाप्रमाणे त्यांचा वर्षाव विद्यार्थी, पालक आणि समाजावर केलेला आहे। आज ज्या शाळांचा आदर्श कथामाला म्हणून गौरव झाला त्या शाळांच्या संस्कारांतून अनेक शाळांमध्ये संस्कारांची पिके आणि नीतिमत्तेची शेते बहरतील असे गौरवोद्गार मंदार श्रीकांत सांबारी, अध्यक्ष वैभवशाली श्रीदेव रामेश्वर पतसंस्था आचरे यांनी कथामाला गौरव सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना काढले। अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेने पूज्य साने गुरुजी शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 11 आदर्श कथामालांचा गौरव साने गुरुजी नगरी मांगल्य मंगल कार्यालय आचरा येथे नुकताच आयोजित केला होता। त्यात पुढील 11 शाळांचा अनुक्रमे 1 कुनकेरी नंबर 1 सावंतवाडी, 2 कलमट गावडेवाडी कणकवली, 3 ओवळीये नंबर 1 मालवण, 4 आचरे नंबर 1 मालवण, 5 आचरे पारवाडी मालवण, 6 मसुरे देऊळवाडी मालवण, 7 मसुरे भोगलेवाडी मालवण, 8 आचरे डोंगरेवाडी मालवण, 9 पळसम नंबर 1 मालवण, 10 आचरे बागजामडूल मालवण, 11 चिंदर पडेकाप मालवण अशा कथामाला शाखा गौरविण्यात आल्या। सर्व शाळांच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांचा सत्कार, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन माता पालक संघाच्या कार्यकर्त्यांना अनुक्रमे साने गुरुजींची प्रतिमा आणि गौरवपत्र प्रदान करून आणि कथामाला निवेदक, शिक्षक व विद्यार्थी यांचा अनुक्रमे भारतीय संस्कृती आणि श्यामची आई हे ग्रंथ प्रदान करून करण्यात आला। यावेळी कथामाला आजीव सदस्य चंद्रशेखर धांजी, चीफ असोसिएट स्टेट बँक कणकवली यांचा पडद्यामागील कार्यकर्ते म्हणून अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी कथामाला सल्लागार माधव गावकर, सदानंद कांबळी, प्रकाश पेडणेकर उपस्थित होते। तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरेचे सदस्य लक्ष्मण आचरेकर, बाबाजी भिसळे, सुरेश गावकर तसेच कथामाला कार्यकारिणी सदस्य सुरेंद्र सकपाळ, मनाली फाटक, श्रुती गोगटे, पांडुरंग कोचरेकर, परशुराम गुरव, नवनाथ भोळे, रामकृष्ण रेवडेकर, कामिनी ढेकणे, भावना मुनगेकर, संजय परब, सायली परब, गुरुनाथ तामनकर, तेजल तामनकर, ग्रामस्थ, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ भोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुगंधा गुरव यांनी केले। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा kokannow.com।